ही घटना आहे नालासोपारामधील विकी सदने आणि पूजा सदने हे कुटुंबासोबत राहत होते. त्यांना लग्नाला 7 वर्ष झाली तरीही मूलबाळ नव्हते. आता 7 वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला होता. हे बाळ फक्त अवघ्या 7 महिन्यांचे होते. हे कुटुंब बाळ झाल्यानंतर खूप आनंदी, समाधानी आणि त्यांच्या जीवनात एक वेगळाच आनंद पसरलेला होता. बाळासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू, खेळणी, कपडे सगळ्या सुखसोयी त्यांनी उपलब्ध केल्या. पण काय माहीत, देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांचा आनंद काही काळासाठीच उरला होता. बुधवारी 2:15च्या सुमारास बाळ अचानक रडू लागली. तर बाळ का रडत आहे हे काहीच समजत नव्हतं. पूजाला असे वाटले की बाळाला गरम होत असेल म्हणून बाळ रडत असेल. तर मी जाऊन खिडकी बंद करते आणि AC चालू करते. AC चालू केल्यावर बाळ रडायचे थांबेल असे पूजाला वाटले. त्यासाठी ती खिडकी बंद करायला गेली. बाळाला तिने आपल्या खांद्यावर घेतले आणि ती खिडकी जवळ निघाली. खिडकीजवळ जात असताना खिडकीजवळ लादीवर पाणी सांडलं होतं. त्यामुळे तिच्या पायाचा तोल गेला आणि बाळ तिच्याकडून खांद्यावरून निसटून 21व्या मजल्यावरून खाली पडलं. त्यामुळे बाळ पूर्णपणे रक्ताने माखलं गेलं आणि बाळाचा जीव गेला. त्या ठिकाणीच त्या छोट्याशा चिमुरड्या बाळाचा जीव गेला. पूजाने वरतून आपल्या बाळाला बघितले व तिची मानसिक स्थितीच बिघडली. या घटनेत पूर्ण सदने परिवार हादरलेले आहे. आईच्या नशिबात बाळाचं प्रेम नव्हतं. 7 वर्षानंतर ह्या आईला बाळ झालं होतं म्हणून तिने गरिबांना दानधर्म सुद्धा केलं होतं, अन्न दान सुद्धा केलं होतं. पण आईचं सुख तिच्या नशिबात नव्हतं. कदाचित नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. म्हणून प्रत्येक आईने आपल्या बाळाची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टींची घाई गडबड करू नका. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित हाताळायला शिका. त्यानंतर तुम्ही पाऊल उचला. कारण ही घटना त्यांच्यासोबत घडली आहे. ही घटना आपल्या परिसरात, आपल्या आसपास सुद्धा घडू शकते. तुम्हाला तुमचे याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मांडा. तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.